तुम्ही आतापर्यंत कितीतरी महाराज लोक ऐकले असतील, वाकीला कार्यक्रम होते, ऐकले ना महाराज लोक? तुम्ही ऐकले काय? हा, तुम्ही ऐकले असाल, महाराज लोक ऐकले ना? जो श्रोता वर्ग आहे ना, हा फार हुशार असतो. कारण मी एक महाराज आहे, तुम्ही तुमच्या जीवनात अनेक महाराज ऐकले असतील. म्हणून श्रोत्यात साधू नसे बैसला, ऐसे म्हणता काळे लागेल तोंडाला. श्रोत्यातही साधू आहे. या ठिकाणी ब्रह्मयोगी शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात, राजा ब्रह्मशाप झालेला आहे आणि 7 दिवसामध्ये सर्प कुळाचा राजा तक्षक येऊन तुला दंश करणार आहे. ब्रह्मशाप आहे. राजा, प्रत्येक जीव जन्माला आला की त्याला मरावं लागतं. प्रत्येक जीव जन्माला आला की त्याला मरावं लागतं. पण मात्र जन्माला आला की आपलं मरण कसं सुंदर करता येईल. सगळे लोक जगणं सुंदर करायच्या मागे लागले, मरण सुंदर करायच्या मागे कोणीच नाही लागलं. ज्याला आपलं मरण सुंदर व्हावं याची चिंता लागली आहे. मी काय बोलतो पाहिजे बरं? ज्याला मरण सुंदर व्हावं याची चिंता लागली आहे, तो कधीच कोणाला वाईट बोलणार नाही, हे लक्षात ठेवा. एकदा नाथ महाराजांसोबत घडलेला प्रसंग आहे. एक सद्ग्रस्त महाराजांकडे गेला आणि नाथ महाराजांना म्हणायला लागला की महाराज, तुम्हाला भविष्य पाहता येते ना? म्हणे हो, माझं भविष्य पहा. त्यानं हात पुढे केला. नाथ महाराज म्हणतात, हात पाहला आणि त्याला म्हटलं की गड्या, तू 7 दिवसात मरणार आहे. किती दिवसात? 7 दिवसात तू मरणार आहे. आता 7 दिवसात मरणार आहे म्हटल्यानंतर त्याला एकदम धक्काच बसला. आपण नाथ महाराज जवळ कायसाठी गेलो? भविष्य पाहासाठी का? काहीतरी सांगा, तुझ्या जीवनात असं होईल तसं होईल. याला भविष्य म्हणते ना. इथून 5 वर्षानंतर ते भविष्यकार सांगतात, पाहिजे थोडस सावधान, 5 वर्षानंतर थोडी अडचण आहे. कशाची? पैसा भरपूर येईल पण टिकणार नाही. 5 वर्षानंतर याला काय म्हणते? भविष्य. बरोबर आहे ना? 7 दिवसात तू मरणार आहे असं त्याला सांगितलं. आता तो एकदम घाबरला. त्याला वाटलं 7 दिवसात आपण मरणार आहे. गड्या, ज्या ज्या लोकांचं तुझ्या अंगावर कर्ज असेल ते कर्ज देऊन टाक. कोणासोबत भांडण असेल प्रेमानं बोलून ते भांडण निपटून टाक. आता इथून इकडे 7 दिवस ज्या ज्या लोकांसोबत तुझं भांडण झालंय त्या लोकांना प्रेमानं बोलून त्या तुझं जे भांडण आहे ते मिटून टाक. सगळ्यांसोबत आता 7 दिवस प्रेमानं मरायचं आहे ना. आणि नाथ महाराजांनी म्हटलेला शब्द आहे तो खोटा कसा होणार आहे? हाही भाव त्याच्या मनात होताच. त्याच क्षणी त्याच्या अंगावर ज्याचे ज्याचे पैसे होते त्यानं सगळे देऊन टाकले. चांगलं काम झालं ना. पैसे दिले
कोणासोबत भांडण होतं त्याच्या घरी गेला, गड्या आपलं जे झालं असन ते होऊ दे आता, पण आता इथून इकडे मला चांगलं राहायचं आहे. घरी आला, जेवण केलं, झोपला. झोप लागत नव्हती. रात्री 12-1 वाजले. तुम्ही या नाही 12-1 वाजला, झोप नव्हती येत त्याला. मी 7 दिवसानं मरणार आहे हेच त्याच्या डोक्यात फिरत होतं. कसा तरी झोपला, सकाळी उठला, पुन्हा त्याच कामी लागला तो. त्यानं पुन्हा शोध घेतला, कोणाकोणाचा आपल्यासोबत भांडण झालाय. इथून वर्षभर आधी, 2 वर्ष आधी सगळ्या लोकांचं होतं नव्हतं, सगळ्यांचं कर्ज देऊन दिलं. सतत 3, 4, 5, 6 दिवस झाले. आता 7वा दिवस निघणार त्या रात्री तो झोपला. त्याला वाटलं आता मी मरणार आहे. झोपला. झोप लागत नव्हती. 2-2:30 वाजता थोडीफार झोप त्याला लागली. सकाळी उठून पाहत होतो त्याला जाग आला. त्याला वाटलं अरे आपण तर जिवंतच आहे, म्हणजे आपण मेलो नाही. त्याला काय वाटलं, अरे आपण मेलो नाही. नाथ महाराजांनी जे सांगितलं ते मग काय खोटं असावं? नाही नाही, नाथ महाराजांनी आपल्या सोबत गंमत केली असावी. गंमतही करते ना एखादा महात्मा, गमतीने एखादा शब्द बोलते, अरे नाही आपल्यासोबत गंमत केली असावी. आपण जिवंत आहे म्हणजे मेलो नाही ना आपण. 7व्या दिवशी आपण मरणार होतो, पण आपण मेलो नाही. तो धावपळ करत नाथ महाराजांना गेला. नाथ महाराजांना म्हणायला लागला, महाराज तुम्ही म्हटलं होतं की मी 7 दिवसानंतर मरणार आहे, मी मेलो नाही. तुम्ही जे म्हटलं ते खोटं झालं. त्यावेळेस नाथ महाराज म्हणतात, बरं हे सगळं जाऊ दे, आता एक सांग की तुझे मागचे 7 दिवस कसे गेले. काय म्हणतात, तुझे मागचे 7 दिवस कसे गेले. त्यावेळेस तो त्या 7 दिवसाला आठवायला लागला. ते 7 दिवस तो जो जगला ना, ते जगणं आठवायला लागला की माझं कोणाही सोबत भांडण झालेलं नाही, माझ्या अंगावर कुणाचे पैसे नाही, आणि गावातला एकही माणसासोबत माझं भांडण नाही. आता सगळे जण माझ्यासोबत, सगळ्यांचं चांगलं आहे. म्हणजे त्याचं जीवन कसं झालं त्या 7 दिवसामध्ये, सुंदर जीवन सुंदर झालं. कशामुळं, त्याला मरणाची भीती होती म्हणून जीवन सुंदर झालं. म्हणून आपल्याला जर मरणाची भीती असली तर आपलं जीवन सुंदर होते. असंच एका ठिकाणी आम्ही गेलो, कीर्तन होतं माझं. कीर्तनाला उभा झालो, रात्रीचं कीर्तन होतं. कीर्तन रंगात आलं. माझ्या तोंडातून एक शब्द निघाला, म्हटलं या जगात कोण अमर व्हासाठी आलं. सगळे जण मरणार आहे, सगळे जण मरणार आहे, आणि या पेंडॉल मधले सगळेच जण मरणार आहे. म्हटलं एकही जिवंत राहणार नाही. काय म्हटलं, कोणी अमर आहे काय? नाही. ह्या पेंडॉल मध्ये बसलेले सगळे लोक मरणार आहे म्हटलं. एक बुडी होती, 77-78 वर्षाची बुढी जगजग झाली होती. ते जोर जोरानं हसायला वाटलं, भेट माय चुकलं नाही काही. मी विचारात पडलो, म्हटलं आपण बोललो तर खरं, काही चुकलं तर नाही आपलं. वाटते ना माणसाला.
का 7 दिवसात सगळ्यांना मरायचं हे ठीक आहे, पण मी काय म्हटलं होतं की या पेंडॉल मधले सगळे जण मरणार आहे. ते बुडी काय म्हणते, खूप जोरजोरात हसायला लागली. मी विचारात पडलो. मी म्हटलं आता याचा खुलासा आपण इथंच करून घेऊ, नंतर काय पाहिजे. ते आजी हसली कोण होती, आपण तर असं म्हटलं होतं, मग ते काऊन हसली हे नंतर विचार करत बसण्यापेक्षा तर महाराज कीर्तनाला उभा झाला ते कसं असते, हम करे सो कायदा आहे की नाही. सगळ्याच महाराज लोकांचा तेवढा मान आहेच ना. नारदाची गादी आहे ना, त्या गादीचा तेवढा मान आहे. म्हणून मी त्या कीर्तनातच तिला विचारलं. मी म्हटलं आजी, मी म्हटलं की या मंडपातले सगळे लोक मरणार आहे, तू एकटीच काऊन हसून राहिली. हे सगळे लोक एकदम यायला टेन्शन आलं. म्हटलं तू एकटीच हसून राहिली, मजाक तर काही केली नाही, गमतीचा काही भाग होता का याच्यात नाही. म्हटलं तू एकटी हसून काऊन राहिली. आजी म्हणे महाराज, ह्या पेंडॉल मधले सगळे लोक मरणार आहे, ह्या गावातले सगळे लोक मरणार आहे, पण मी ह्या गावचीच नव्हे ना म्हणे. तुम्ही या गावचीच नव्हे तर मी मरणच कशी. म्हटलं हो, ह्या गावची राय का महाराष्ट्रातली कुठची, भारतातली, जगात कुठची राय. तुला मरायचं आहे 7च दिवसात. 8वा दिवस आहे काय कॅलेंडरात निघाला काय 8वा दिवस. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, पुन्हा सोमवार, झाले ना 7 दिवस. 7च दिवसात मरायचं आहे. पण ज्याला हे समजलं, ज्याच्या डोळ्यासमोर आपलं मरण आहे, तो माणूस या जगामध्ये कधीच कोणाचं मन दुखवणार नाही, कारण त्याचं मरण त्याच्या डोळ्यासमोर आहे. आणि ज्याचं मरण त्याच्या डोळ्यासमोर असते त्याचं जीवन सुंदर झाल्याशिवाय राहत नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं. तुम्हाला तुमचं जीवन सुंदर करायचं आहे ना, मग आपल्याला मरायचं आहे हे डोक्यात ठेवा. परीक्षित हा राजा होता. कोण होता? पांडवांचा नातू होता, अभिमन्यूचा मुलगा होता. परीक्षित काय साधा होता, फार मोठा अधिकार होता त्या परीक्षितीचा. त्याला सुद्धा मरावं लागलं. त्याला किती दिवसात मरायचं आहे? 7च दिवसात. 10 भी मर गए. कबीरदास महाराज फार सुंदर म्हणतात, 10 भी मर गए, 9 भी मर गए, मर गए सहस्त्र. जपी तपी सन्यासी मर गए, मर गए जिंदा जोगी. आता कबीरदास महाराज काय म्हणतात माहित आहे समोर? कहे तो कबीरा सो भी मर गए. कबीरदास महाराजांनी स्वतः लिहिलेलं आहे बरं. संतांचे शब्द हे खोटे आहे आपण म्हणू शकत नाही. त्यांनी स्वतःच म्हटलं की कहत कबीरा सो भी मर गए, रयत कोण बिचारी. म्हणून प्रत्येकाला मरावं लागतं. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. राजा ज्याप्रमाणे सूर्य उगवतो ना त्याचप्रमाणे मावळतो सुद्धा. सकाळी उगवणारा सूर्य त्याला सुद्धा मावळावं लागतं राजा. म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्याला मरावं लागतं हे आपल्या डोक्यात ठेवावं. प्रत्येक माणूस मरतो, त्याला मरावंच लागतं. कारण अमर या ठिकाणी कोणीच नाहीये. अमर फक्त सप्त ऋषी आहे. किती अमर कोण कोण आहे माहित आहे का तुम्हाला? माहित आहे का कोण कोण अमर आहे?
तुम्हाला माहित आहे काय? बोलत जा ना तुम्ही बोलल्या तर काय तुमच्या बँकेतले पैसे कमी होणार नाही. जसे मोदीनं पाठवले तर तो तुम्ही बोलले नाही तर काढून घेऊन बघतो असं काही नाही आहे. ते अधिक पुढच्या महिन्यात येणारच आहे. आता तर काढले असं म्हणा तुम्ही. असं काही नाही का तुम्ही जर भागवतात बोलल्या नाही तर तो पैसे काढून घेऊन बा असं काही नाही आहे. बोला, बोललं पाहिजे. तुम्ही बोलले की मग आम्हाला गमते, गमलं की जमलं आहे की नाही? गमलं पाहिजे ना. आता मी एकटाच कथा सांगावी, ठीक आहे सांगणार मी एकटाच आहे, पण तुम्ही थोडस हातभार लावू लागत जा नाही का? सांगा अमर कोण कोण आहे? हा माहित आहे का तुम्हाला? नाही ना. आता ऐका, एक श्लोकच आलेला आहे. अश्वस्थामा बलिर्व्यासो हनुमानच बिभीषणा कृपा परशुरामश्च सप्तऋषी चिरंजीवी. 7 ऋषी आहे जे अमर आहे. मग आता त्याच्यामध्ये कोण कोण आहे? अश्वस्थामा, बली, व्यास महाराज किती झाले? हनुमानजी महाराज, बिभीषण किती झाले? 5 झाले. हनुमानचे बिभीषणा, कृपाचार्य, परशुराम, कृपा परशुरामश्च सप्तऋषी चिरंजीवी. हे लक्ष 7 ऋषी चिरंजीवी आहेत म्हणजे ते अमर आहे. ते 7 सोडून 8वा कोणीच अमर नाही आहे. शास्त्रानं 7च सांगितले. शास्त्रानं किती सांगितले अमर? 7. मग आपण किती मानावे? 7. या जगामध्ये कोणी अमर आहे काय? नाही. प्रत्येक जीव जन्माला आला की त्याला मरावं लागतं. हे सगळ्यात महत्वाचा विषय. एक फार सुंदर एका लेखकाने फार सुंदर लिहिलं आहे. हे जीवन कसं आहे? जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. रे मौत जब तुझको, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. हे जीवन कसं आहे? हे किरायानं भेटलं, हे किरायाचं आहे. हे तुमच्या अधिकाराचं नाही आहे, हे किरायाचं आहे. पण तुमच्या अधिकाराचं जर काही असेल तर त्याचं नाव आहे मृत्यू. हाच तुमच्या अधिकाराचा. मृत्यू आपल्या अधिकाराचा आहे. हे जीवन तुमचं किरायाचं आहे. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको, मौत जब तुझको, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकल
पड़ेगा। सांझ के बाद शब्दाकडे लक्ष द्या. कोण लिहिलं काय लिहिलं आपल्याला काही करायला लागत नाही, पण शब्द महत्वाचे आहे. सांझ के बाद होगा सवेरा, म्हणजे संध्याकाळनंतर पुन्हा सकाळ होते. सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिन सुनहरा, तो पाव फूलों पे, पाव फूलों पे, पाव फूलों पे रखने से पहले, पाव फूलों पे, पाव फूलों पे, पाव फूलों पे रखने से पहले, तुझको कांटों पे चलना पड़ेगा। पाव फूलों पे रखने से पहले, पाव फूलों पे रखने से पहले, तुझको कांटों पे चलना पड़ेगा। पाव फूलों पे रखने से पहले, तुझको कांटों पे चलना पड़ेगा। जिंदगी किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा। मौत जब तुझको, मौत जब तुझको, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। राजा, या जगामध्ये जोही आला ना त्याला जावं लागलं. या पूर्ण कथेमधून, या 7 दिवसामधून आपण एवढी गोष्ट जरी डोक्यात ठेवली ना की आपल्याला मरायचं आहे, तरी आपलं जीवन सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही, हे एवढं लक्षात ठेवा. एखाद्याचं मन दुखवलं आपण, त्याचं मन दुखून आपल्याला काय भेटणार आहे? काय भेटणार आहे? काहीच नाही. पण त्याचं मन दुखवल्यानंतर त्याच्या मनात जे आपल्या विषयी जो राग तयार होईल, तो राग आयुष्यभरासाठी राहील. आता साधा तुमच्या बाईचाच विषय घ्या ना. एखाद्याच्या लग्नात जा तुम्ही, चांगली जवळची समजा तुमची कोणी आत्याच्या पोरीचं लग्न आहे किंवा कोणाचं आहे, तुमच्या जवळचं लग्न आहे, लग्नात जा. पण तुम्हाला तुम्ही तिला अहेर करा. अहेर झाल्यानंतर ते परत जाताना साडी देते का नाही, तिने साडी देऊ द्या. साडी देणं झाल्यावर घरी आल्यावर 4 बाहेर जेव्हा ते बसते ना, तिचं ऐकण्यासारखं असते. असे असतात म्हटलं नातेवाईक. काय म्हणते? असे असतात म्हटलं नातेवाईक. कसे करतात माहित आहे काय? लग्नाला गेली, 10 कामं टाकून
मायच्या माणसाला किती कामं होते, मायचा माणूसही सारे कामं टाकून माया संग आला लग्नाले. 2 दिवस राहिली म्हटलं तिथं. किती? 2 दिवस. काय केलं तिनं, काय दिलं तिनं? 100 रुपयाचं पालू. काय दिलं तिनं? 100 रुपयाची साडी. 100 रुपये नाही म्हणत, 100 रुपयाची साडी अशाही म्हणते काही काही बाय. 100 रुपयाची साडी. बरोबर आहे की नाही? मग आता त्या बाईनं घाई घाई दिली असं आपण समजून घ्या. पण आयुष्यभर अडा तिला येऊ दे ना माझ्या लग्नात. आहेच माझ्या पोराचं लग्न. माऊजा आता मोठा होऊन आला, आहेच त्याचं लग्न. आता येऊ दे ना त्याला तिला माझ्या लग्नात. माऊजाचा आता पुढच्याच वर्षी करतो लग्न. हो, माऊजा काही लहानसा राहिला का आता पुढच्या वर्षी लग्न करतो. आणि येऊ दे तिला माझ्या लग्नात. झालं का नाही? आयुष्यभराचं ते भिन असलं त्या साडीवर. बरोबर आहे का नाही? असं आहे. म्हणून एक डोक्यात ठेवायचं, साडी कपडा लत्ता हे सगळं इथंच राहणार आहे. हे कुठं सोबत न्यायचं आहे का? हे सोबत न्यायचे विषय आहे का? तुमच्या सोबत येईल फक्त ते हरिनाम. नाम गाऊ, नाम घेऊ, नाम विठोबाला वाहू. हे नाव तुमच्या सोबत येणार आहे फक्त. तुमच्या सोबत दुसरं तिसरं काहीच येणार नाही. जेव्हा जेव्हा वेळ भेटत असेल, जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल, तेव्हा तेव्हा तुम्ही त्या भगवंताचं नामस्मरण करावं. तेव्हा तेव्हा त्या भगवंताची आराधना करावी. म्हणून तर मी त्या दिवशीच बोललो ना, रामकृष्ण हरी विठ्ठल केशव मंत्र जपावा सर्व काळ. त्याचा काही नियम नाही आणि त्याची काही वेळ नाही का तुम्हाला तेवढ्या वाजताच तो मंत्र जपा लागते किंवा तुम्ही त्याचे टायमिंग आहे, सकाळी जपा किंवा सायंकाळी जपा, असं काही नाही आहे. त्या ठिकाणी सरळ सरळ सांगितलं, कोणतीच अट ठेवलेली नाही. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्रा जपावा सर्व काळ, कधी जपा. आपलं कसं आहे, सुख में सुमिरन सब करे. आता हे तर तुम्हाला पाठ आहे, बरोबर आहे ना? हे जर तुम्हाला पाठ आहे तर मग इथं मुद्दा येतो पहिल्या दिवसचा. भक्ति भक्ति क्या करते हो, भक्ति में भी धोखा है. बिना आचरण चरित्र पावे सारी भक्ती खोका है. म्हणून आचरणही तेवढंच माहीत सगळंच आहे, याच्यात सगळंच आहे. महाराजनं सांगायच्या आधी आपल्या डोक्यात फिट आहे. आता महाराज काय बोलते शेजारच्याला लगेच सांगते. जो शेजारी असते त्याला लगेच सांगते, पाय आता महाराज बोलते. आणि बोलला मग, अरे सरस माहित आहे आपल्याला. हो तुले माहित आहे, पण आचरणात काय आहे? सुख में सुमिरन सब करे, दुख में करे न को. दुख में सुमिरन जो करे तो दुख काहे को रे भैया. सुखात जर भगवंताचं नाव घेतलं तर तुम्हाला दुःखच येणार नाही ना. दुख में सुमिरन सब करे, सुख में करे ना को. जो सुख में सुमिरन करे तो दुख काहे को रे भैया, दुख काहे को. बरोबर. सुखात जर त्या भगवंताचं नाव घेतलं तर तुम्हाला दुःखच होणार नाही. तुम्ही जर म्हणाल
का आता रिटायरमेंट झालं बा, आता करू भगवंताचं नाव, आता घेऊ